नमस्कार सर्वांना. श्री स्वामी समर्थ. आपल्या जीवनामध्ये काही वेळेला असा काळ येतो जेव्हा सतत अडचणी, चिंता, अपयश आणि आजार यामुळे मन पूर्णपणे थकून जाते. कितीही प्रयत्न केले तरी काहीच बदल होत नाही असे वाटते आणि आपण मनोमन स्वामींना हाक मारत राहतो की स्वामी, हा वाईट काळ कधी संपणार. वाईट काळ संपण्यापूर्वी स्वामी काही सूक्ष्म संकेत देतात. हे संकेत ओळखले तर भक्ताला समजते की अंधार कायमचा नसतो आणि स्वामी हळूहळू जीवनामध्ये प्रकाश आणत असतात. आजच्या व्हिडिओमध्ये आपण हे जाणून घेणार आहोत की वाईट काळ संपत आला आहे याचे महत्त्वाचे संकेत कोणते असतात. वाईट काळ म्हणजे काय? आध्यात्मिक आणि व्यावहारिक भाषेत सांगायचे तर वाईट काळ म्हणजे आपल्या पूर्वकर्मांचा असा टप्पा असतो जिथे आपले सर्व प्रयत्न निष्फळ ठरतात. मनामध्ये सतत चिंता, भीती, निराशा आणि अस्वस्थता राहते. नोकरी, व्यवसाय, पैसा किंवा आरोग्यामध्ये अचानक मोठी संकटे येतात आणि सर्व मार्ग बंद वाटतात. आपलीच माणसे दुरावतात किंवा गैरसमज निर्माण होतात. पण लक्षात घ्या की वाईट काळ आपल्याला संपवण्यासाठी आलेली शिक्षा नसून आपल्याला अधिक परिपक्व, मजबूत आणि स्वामींच्या चरणी नम्र बनवणारी एक आध्यात्मिक प्रक्रिया असते. आता जाणून घेऊया की वाईट काळ संपत आलेला आहे याचे प्रमुख संकेत कोणते असतात. सगळ्यात पहिला संकेत असतो मनाला अनपेक्षित शांतता मिळणे. वाईट काळामध्ये सर्वात जास्त त्रास मनाला होतो. सतत चिंता, भीती, असुरक्षितता आणि भविष्याची काळजी मनात चालू असते. रात्री झोप लागत नाही, छोट्या गोष्टींवर चिडचिड होते आणि मन सतत नकारात्मक विचारांनी भरलेले असते. पण अचानक काही दिवसांपासून मन थोडे शांत वाटू लागते. समस्या अजूनही तशाच असतात पण त्यांच्याकडे पाहण्याचा दृष्टिकोन बदलतो. पूर्वीसारखे मन घाबरत नाही. आतून एक हलका आवाज येतो, एक विश्वास निर्माण होतो की स्वामी आहेत, ते माझी काळजी घेत आहेत. ही शांतता बाहेरून कोणी देऊ शकत नाही. ती स्वामींच्या कृपेने मिळणारी अंतर्मनातील ताकद असते. वाईट काळामध्ये माणसाचे मन सतत भीतीने व्यापलेले असते कारण कर्माचा भार आणि मानसिक तणाव खूप जास्त असतो. पण जेव्हा स्वामींच्या कृपेने आपल्या कर्माचा आणि दुःखाचा तीव्र काळ संपत येतो तेव्हा सर्वात आधी आपल्या मनावरचा भार हलका केला जातो. कर्माची तीव्रता कमी झाल्यामुळे मनाची सतत होणारी तगमग थांबते आणि मन शांत होते. ही शांतता म्हणजेच वाईट काळ संपुष्टात येत असल्याचा पहिला स्पष्ट पुरावा असतो. दुसरा संकेत आहे नामस्मरणाची ओढ वाढते. पूर्वी स्वामींचा जप करण्यासाठी वेळ काढावा लागत होता, पण आता अचानक स्वामींचे नाम आपोआप आठवू लागते. काम करताना, स्वयंपाक करताना, प्रवासात किंवा झोपण्यापूर्वी मन सतत स्वामींच्या नावाकडे वळते. नामस्मरणामध्ये गोडी निर्माण होणे ही साधी गोष्ट नसते. जेव्हा स्वामी भक्ताच्या जवळ येतात तेव्हा ते त्याच्या मनाला स्वतःकडे आकर्षित करतात. म्हणूनच आपल्याला संसारातील चिंता थोड्या कमी वाटू लागतात आणि नामामध्ये समाधान मिळू लागते. वाईट काळामध्ये माणसाचे मन हे चिंता, भीती आणि कर्माच्या तणावाखाली दबलेले असते. कर्माचा हा जड भार मनाला स्वामींच्या नामाशी जोडू देत नाही. पण जेव्हा स्वामींच्या कृपेने आपल्या कर्माचा कठीण काळ संपत येतो तेव्हा स्वामी आपल्या अंतःकरणातील नकारात्मकता नष्ट करतात, पापांचे दहन करतात. मन तणावमुक्त आणि पूर्णपणे शुद्ध झाल्यामुळे मनातील अडथळे दूर होऊन नामस्मरण आपोआप चालू होते. तिसरा संकेत आहे अडथळे दूर होऊन नवीन संधी मिळतात. वाईट काळामध्ये सर्व काही थांबलेले वाटते. एखादा महत्त्वाचा फोन येत नाही, काम होत नाही, पैसे अडकतात, प्रयत्नांचे परिणाम दिसत नाहीत. पण स्वामींची कृपा सुरू झाली की आधी लहान हालचाली दिसू लागतात. जे मार्ग पूर्वी पूर्णपणे बंद वाटत होते ते हळूहळू उघडू लागतात. अचानक एखादा असा माणूस भेटतो, अशी माहिती मिळते किंवा असा विचार डोक्यात येतो ज्यामुळे समस्येतून बाहेर पडण्याचा मार्ग सापडतो. वाईट काळ संपू लागताच थांबलेला संपर्क पुन्हा सुरू होतो. एखाद्या कामाबद्दल अचानक चांगली बातमी मिळते. नोकरी, व्यवसाय किंवा नवीन कामाची संधी दिसू लागते. हे बदल सुरुवातीला खूप छोटे असतात, त्यामुळे अनेक जण त्याकडे दुर्लक्ष करतात. पण मोठा बदल नेहमी छोट्या संकेतांपासूनच सुरू होतो. स्वामी एकदम सर्व समस्या दूर करत नाहीत. ते प्रथम मार्ग मोकळा करतात. अडथळे कमी होऊ लागतात आणि त्याच वेळेला नवीन संधी दिसू लागतात. म्हणूनच हा संकेत अत्यंत व्यावहारिक आणि महत्त्वाचा आहे. वाईट काळामध्ये माणसाची बुद्धी कर्माच्या प्रभावामुळे कुंठित झालेली असते. पण जेव्हा स्वामी वाईट काळ संपवतात तेव्हा बुद्धीवरील नकारात्मकता दूर झाल्यामुळे आपल्याला योग्य निर्णय घेण्याची क्षमता परत मिळते. अडकलेली कामे सुटणे आणि मार्ग सापडणे म्हणजेच आपल्या मार्गातील कर्माचे अडथळे स्वामींनी आता दूर केलेले आहेत. नकारात्मक लोक दूर होणे हा संकेत अनेकांना उशिरा समजतो. काही लोक आपल्या जीवनामध्ये सतत नकारात्मकता, तणाव, अपमान, मत्सर आणि मानसिक थकवा निर्माण करत असतात.
आपण त्यांना धरून ठेवण्याचा प्रयत्न करतो, पण त्यामुळे मनःशांती नष्ट होते. स्वामींची कृपा सुरू झाली की अशा लोकांपासून हळूहळू अंतर निर्माण होऊ लागते. अनावश्यक वाद कमी होतात, सतत त्रास देणारे संबंध दूर होतात, खोटे मित्र आपोआप दूर निघून जातात, मनाला त्रास देणाऱ्या वातावरणापासून बाहेर पडण्याची ताकद मिळते. सुरुवातीला हे दुःखद वाटू शकते, कारण आपल्याला वाटते की लोक दूर का जात आहेत, पण अनेक वेळेला स्वामी जागा रिकामी करतात, जेणेकरून योग्य लोक, योग्य ऊर्जा आणि चांगल्या संधी आपल्या जीवनात येऊ शकतील. नकारात्मक लोक दूर होणे हे स्वामींचे एक प्रकारचे आध्यात्मिक संरक्षण असते. शुभ स्वप्ने पडतात. प्रत्येक स्वप्नाला आध्यात्मिक अर्थ असतो असे नाही, पण वाईट काळामध्ये सतत भीतीदायक, तणावपूर्ण किंवा अस्वस्थ करणारी स्वप्ने पडत असेल आणि अचानक त्याऐवजी शांत, प्रसन्न स्वप्ने दिसू लागली तर ते सकारात्मक लक्षण असू शकते. अनेक भक्तांना मंदिर किंवा देवस्थान दिसते, तेजस्वी प्रकाश दिसतो. काही वेळेला स्वामींची प्रतिमा किंवा त्यांच्या पादुकांचे दर्शन स्वप्नामध्ये होते. महत्त्वाचे म्हणजे स्वप्नानंतर मन प्रसन्न आणि हलके वाटते. जर स्वप्नानंतर भीती न वाटता उलट धैर्य, आशा आणि आनंद वाटत असेल तर ते मनातील अंधार कमी होत असल्याचे सूचक असू शकते. स्वप्नांच्या माध्यमातून अंतर्मनाच्या स्तरावर स्वामींनी दिलेला हा संदेश म्हणजे एक प्रकारची पोचपावतीच असते की आपण आता कर्माचा कठीण टप्पा पार केलेला आहे आणि आता शुभ काळाची सुरुवात होणार आहे. घरात सकारात्मक वातावरण निर्माण होते. वाईट काळाचा परिणाम फक्त एका व्यक्तीवर होत नाही, तर संपूर्ण घरावर जाणवू लागतो. घरामध्ये सतत तणाव, भांडणे, पैशांची चिंता आणि निराशेचे वातावरण निर्माण होते. प्रत्येकजण काही ना काही कारणाने अस्वस्थ वाटू लागतो, पण जेव्हा स्वामींची कृपा घरावर पडते तेव्हा हळूहळू हा ताण कमी होऊ लागतो. घरात शांतता वाढते, सदस्यांमध्ये समजूतदारपणा निर्माण होतो आणि पूर्वीसारखे सतत नकारात्मक वातावरण जाणवत नाही. स्वामींजवळ बसावेसे वाटते, प्रार्थना करण्याची इच्छा वाढते आणि घरामध्ये एक वेगळी प्रसन्न ऊर्जा जाणवू लागते. घरातील वातावरण हलके आणि सकारात्मक होणे हा स्वामींच्या कृपेने वाईट काळ दूर होत असल्याचा एक सुंदर संकेत आहे. जेव्हा हे सर्व सूक्ष्म संकेत दिसू लागतात तेव्हा समजून जावे की स्वामींनी आपला हात घट्ट धरला आहे आणि कठीण वाट आता संपलेली आहे. अशा वेळेला परिस्थिती सुधारू जरी लागली तरी माझ्या प्रयत्नांमुळे हे झाले असा अहंकार न आणता सर्व काही स्वामींची कृपा आहे असा भाव ठेवावा. स्वामींच्या चरणी रोज मनापासून धन्यवाद म्हणावे, कृतज्ञता व्यक्त करावी, नामस्मरण अखंड चालू ठेवावे. चांगला काळ जरी सुरू झाला तरी स्वामींच्या नामाचा जप सुरूच ठेवावा, जेणेकरून आलेली सकारात्मकता कायम राहील. आपल्या आयुष्यामध्ये वाईट काळ हा पूर्वकर्मांचे कर्ज फेडण्यासाठी येतो, पण हे कर्माचे कर्ज भोगून संपले की वाईट काळ निघून जातो. महाराजांच्या कृपेने कर्माची तीव्रता कमी होते आणि तो काळ सहन करण्याची प्रचंड ताकद मिळते. कठीण प्रसंगामध्ये जो भक्त स्वामींचा हात सोडत नाही त्याच्या आयुष्यातील अंधार स्वामी नक्कीच दूर करतात. तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण हे जाणून घेतले की आयुष्यातील वाईट काळ संपताना आपल्याला कोणते महत्त्वाचे संकेत दिसून येतात. कसा वाटला आजचा व्हिडिओ हे मला कमेंट करून नक्की सांगा. आपण भेटूया आता पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत सगळ्यांना श्री स्वामी समर्थ.